हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त ना. मी पण खूप मस्त आहे. तुमचं आणखीन एका न्यू व्लॉगमध्ये खरंच खूप स्वागत. तर आजचा व्लॉग कशा संदर्भात आहे, तर आज आमच्या मामाच्या फ्लॅटची वास्तुशांती. तर आम्ही तिकडं आलो. पण ॲक्च्युली असं झालं की ही सगळी व्हिडिओ आहेत ना माझ्या बहिणीने घेतल्यात छोट्या, आणि तिनं व्यवस्थित घेतलेत तशी म्हटलं तर. कारण की माझा प्रॉब्लेम झालेला असा की माझं बाळच राहत नव्हतं. त्याच्यामुळं मला आतमध्ये जाताच आलं नाही, कारण की आतमध्ये गर्दी पण होती, बाहेरचे वगैरे पाहुणे वगैरे रिलेटिव्ह वगैरे भरपूर होते. त्याच्यामुळं काय झालं, ते बाळ नवीन नवीन लोकं बघितली ना की थोडंसं दंगा करत होतं. मग मी ठरवलं की आपण थोडं बाहेरच थांबावं. मग मी टेरेसवर थांबली होती थोडा वेळ. तर ही व्हिडिओ सगळी तिनंच घेतलेत. आणि हा आता व्लॉग आहे ना खूप लेट येतो आहे, जवळजवळ 15 ते 20 दिवसांनी येतो आहे. कारण की मला व्लॉग एडिट करायला खरंच टाईम भेटेना झाला आहे. कारण आहे ना बाळ एवढं त्रास देते ना, एवढं त्रास देते म्हणजे ते एका जागेवर थांबायलाच मागत नाही आहे. आता उभं वगैरे राहायला बघतो आहे. त्याच्यामुळे ना मला व्लॉग एडिटिंगला खरंच खूप वेळ गेला. तर असू द्या, तेच सगळं सोडून आपण हा व्लॉग कंटिन्यू करूया. तर ते लक्ष्मीचे ठसे वगैरे घेतात हाताचे, ते म्हणतात ना. तर आम्हाला त्या ब्राह्मणाला सांगितलेलं की ते बहिणींचेच घ्यायचेत म्हणून. तर मावशीने आणि ते मम्मीने आमच्या हाताचे ठसे वगैरे उठवले आणि आतमध्ये पूजा वगैरे चाललेली. रूम खूप छान आहे, मामाचा फ्लॅट मस्त आहे. हा त्याचा पहिला म्हणजे हॉल वगैरे आहे. हॉलमधून आतमध्ये हॉलला पण गॅलरी, बेडरूमला पण गॅलरी, आणि त्यांची पूजा ॲक्च्युली बेडरूममध्ये बांधली होती. तर बऱ्यापैकी मोठा आहे, स्पेस पण भरपूर आहे. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि हे बहिणीनं व्हिडिओ घेतलेत, त्याच्यामुळं कसं झालं की तिनं कितपर्यंत कसे घेतलेत हे मी पण पाहिलं नव्हतं. एडिटिंग करतानाच बघते, पण खरंच तिनं खूप छान व्हिडिओ घेतली होती. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. तर हा हॉलचा लुक आहे. हॉलला पुढच्या बाजूला पण बाल्कनी, आणि एंटर करताना दरवाज्यात पण बाल्कनी. या साईडला हा किचन आहे, आणि किचन पण मोठा आहे, खूप छोटा वगैरे नाही आहे. मस्त आहे, म्हणजे आपण 4 ते 5 लोक आरामशीर ॲडजस्ट करू शकतो. आणि ह्या भाऊकीतल्या बायका आहेत ज्या की पोळ्यांचा वगैरे नैवेद्य बनवत आहेत. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर ना इकडं टॉयलेट बाथरूम आहे, आणि मग पुढच्या साईडला जे आहे ना ते बेडरूम आहे. तर बेडरूममध्ये पूजा होती मांडलेली, आणि पूजेला होम वगैरे करणार होते ते लेट, आणि थोडासा दूर पण झाला होता त्या होमामुळं वगैरे. त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ पण असे क्लिअर नाही त्याला, ब्लर आलेत. तर आता आपण बघूयात, म्हणजे अजून सवासणी वगैरे व्हायच्यात. खरंच खूप कार्यक्रम बाकी होता, पण आहे ना बाळानं खरंच मला कसलाच कार्यक्रम अटेंड करून दिला नाही. असं वाटलं की एक वेळ ते नंतरनं गेलो असतो भेटायला तर वेगळी गोष्ट होती. पण जाऊ द्या. तर आता ही छोटीशी चूल आणली होती, त्याच्यावरून दूध वगैरे उतू घालवत होते. आणि हे खरं सांगू का, मला व्हिडिओ थ्रूच बघायला भेटले. ॲक्च्युली मी गेलीच नाही बघायला की नक्की आतमध्ये काय चाललं आहे, कारण की मी पण हे पर्सनली व्हिडिओज बघते आहे. कारण बाळामुळं मला नाही पॉसिबल झालं. त्याचं आहे ना आता तो खूप खेळकार झाला आहे, त्याच्यामुळे ना एका जागेवर थांबणं म्हणजे ते त्याला शक्यच होत नाही. मग त्याला सारखं फिरायला लागतं, गर्दी नको असती, जास्त लोक नको असतात, कारण त्याला 4 लोकांची सवय झाली ना, त्यामुळे तो तसंच करतो. वड्यात बिड्यात सोड्यापेक्षा पण गोष्टी चावी गाडी 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 आहे तुमच्याकडे काय आपल्याला पाणी पण सोडायचं माऊली नदीत. सोडा कुठे कृष्णा पाणी असं वडा किंवा काय असलं तर ते सोडलं तरी चालेल. वड्यात सोड्यापेक्षा वडा आहे ना वर टाकलं चालते.
हरि ओम प्राणाय स्वापनाय स्वावणाय स्वावधानाय स्वावधानाय महानैवेद्य समर्पयामि तुकडा मोडा नाना पक्वान सहितं नाना गंध समन्वितां मलिराणं देवीशेन वास्तु दोष प्रमाण शिखरं वास्तु पुरुषाय तर अशा प्रकारे चालली होती पूजा. त्यानंतर हा लास्टचा विधी असतो की पाणी घालतात वरून, पण ॲक्च्युली त्यांचं काय झालेलं पूर्ण पॅकच केलेले आहेत गॅलरी वगैरे, आणि स्लॅबवरून पण गॅलरी पॅक केली, त्याच्यामुळे वरून पाणी ओतता येत नव्हतं. मग आता ही पद्धत आहे तर ती केली पण पाहिजे ना. मग ही आम्ही शॉर्टकटमध्ये मावशीने आणि मम्मीनं उरकली आणि ते पाणी वगैरे घातलं आणि थोडक्यात उरकलं हे सगळं. आणि मम्मीनं पण नंतरनं घातलं. आता मामा हा होता अजून मोठा मामा, आणि हे येणार होती मामी. मग तिला पण पोशाख वगैरे देऊन मग ते दारातच केलं. आणि भरपूर अशी मोठी बाल्कनी, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तर ठीक आहे, कसं आहे अपार्टमेंटमध्ये असेल, फ्लॅट सिस्टीम असेल ना, की थोडं ॲडजस्ट हे करावंच लागतं. त्याच्यामुळं मग जसं जसं आम्हाला जमेल तसं तसं आम्ही थोडक्यात हे उरकलं. आणि लास्टला सवासणी वगैरे असतात ते जेवायला बसवले आणि पूर्ण कार्यक्रम झाला होता. तर तुम्हाला आजचा पण आपला व्लॉग कसा वाटला हा कमेंट करून सांगा विसरू नका. आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.